नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सलग इयत्ता 9वी विषय आहे मराठी आणि मराठी विषयाची संपूर्ण स्वाध्याय आपण पाहत आहोत. आजचा स्वाध्याय क्रमांक 7 म्हणजेच प्रकरण क्रमांक 7 आहे दुपार. आपल्या प्रकरणाचं नाव आहे दुपार आणि या दुपार धड्याचे संपूर्ण आपण आज स्वाध्याय प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. काय असणार आहेत परीक्षेसाठी महत्त्वाचे IMP प्रश्न, त्याचबरोबर स्वाध्याय कशाप्रकारे सोडवायचा, ते सर्व आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. परंतु आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल जी आहे त्यावरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणताही वेळ वाया न घालवता, कारण आपल्याला डेली जे काही आहे स्वाध्याय आपल्याला पाहायचं आहेत आणि सर्व विषयांचे स्वाध्याय आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पाहिले नसेल तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. तर चला पाहूयात व्हिडिओ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 7 आहे दुपार आणि हा जो 7वा धडा आहे याचे संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. यापूर्वीचे संपूर्ण स्वाध्याय म्हणजेच प्रकरण क्रमांक 1 असेल, 2 असेल किंवा जे काय असतील ते संपूर्ण अभ्यासले आहेत. त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. ते तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आपल्या या ठिकाणी दिलेला आहे, वाचून पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला आहे, तुलना करायचा आहे. कष्टकऱ्यांची दुपार कशा प्रकारे असते आणि लेखकांची दुपार कशा प्रकारे असते. तुम्ही जर आवश्यक हा धडा जर वाचला असेल दुपार, तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे अगदी सहज येऊ शकतात. पहा, मी या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे. आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर उत्तर कसं लिहिलं हे पाहूयात. तर हातगाडीवाले हातगाडी सावलीत लावून काम देणाऱ्या शेठची वाट पाहत असतात. म्हणजे कष्टकऱ्यांची दुपार कशी असतात, तर वेगवेगळी कामे असतात. ती कामे आटपून निवांत थोड्या वेळ विश्रांती घेत असतात आणि लेखकांची दुपार डबा खाण्यासाठी लेखकांचे लक्ष हे घड्याळाकडे लागलेले असतं. संगणकाच्या विश्रांतीची वेळी बाजूला ठेवलेले असतं. अशा प्रकारे असते. पहा पुढे. सायकल रिक्षावाले कुणी लांबची वर्दी देणारे किंवा येतील या आशेवर बसलेले असतात. त्यानंतर ही झाली कष्टकऱ्यांची दुपार आणि लेखकांची सहकाऱ्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत, दुःख शेअर करत किंवा सुख शेअर करत, एकमेकांच्या डब्यातला डबा पदार्थाची चव घेत जेवण चाललेले असते. त्यानंतर कष्टकऱ्यांच्या दुपारमध्ये कारखान्यात कामगारांची एक पाळी संपून दुसरी पाळी सुरू होते. त्यानंतर याच्यामध्ये कोणी कार्यालयात काम करता करता दुपारी खुर्चीतच डुलकी घेत असतो. असे असते लेखकांची दुपार आणि कष्टकऱ्यांची दुपार. पहा प्रश्न क्रमांक 2, कोण ते लिहा. अशा प्रकार आहे. दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक कोणता आहे, तो या ठिकाणी लिहायचा आहे. तर दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक हा गाडीवान व सायकल रिक्षावाले आहे. दुपारला आनंद देणारा घटक कोणता आहे, तर या ठिकाणी शाळेतील मुले हे दुपारला आनंद देणारे घटक आहेत. दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीव कोणते आहे, तर संगणकावर काम करणारे हे दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील दृष्ट आहे. सृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक कोणता आहे, तर दुपार. मानवी जीवनचक्रानुसार किंवा क्रमातील दुपार. कर्तृत्वाचा काळ हे मानवी जीवनात क्रमातील दुपार आहे. वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करता वेळी तो काळ आयुष्याची संध्याकाळ हा देखील असतो. या ठिकाणी दिला आहे. आकृतीबंध आपल्या या ठिकाणी पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. दुपारची मानवी वैशिष्ट्य कोणते आहेत ते या ठिकाणी तुम्हाला आकृतीबंधामध्ये लिहायचं आहे, पूर्ण करायचं आहे. आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. आपण थोडक्यात वाचून दाखवूयात. पहा, लक्ष द्या. कार्यालयातील लेखिकेने थोडी डुलकी काढली तर त्याला माफ करते आणि काही क्षणांना उठवते. परंतु गाडीवाल्यांना जे काही सायकल असणारे, ओढणाऱ्या कष्टकरी असतात त्यांना सलाम करते, कारण तिथे डुलकी घ्यायचे साधन नसते आणि त्यांना देखील कोणी उठवत देखील नाही. कारखान्यातील कामगारांची कार्यशीलता कौतुकाने पाहते आणि आशीर्वाद देते. परंतु गमतीने रोज शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेणारा हा असतो मानवी.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 4कडे आपण जाऊयात. तर खूप महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण IMP प्रश्न असणार आहे. पहा. डौलदार गिरीशिखराकडे धापाच टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तर उत्तर पहा. या विधानातील चेतन गुणोक्ती अलंकार आहे. अचेतन गिरीशिखरे मानवाप्रमाणे धापा टाकत असे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचे गट आहेत. त्या गटातून वेगळा अर्थाचा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. पहा. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे मित्र. मित्र म्हणजे दोस्ती, मैत्री, सखा, सोबती, मैत्री. तर रस्ता या ठिकाणी आपला प्रश्न दिला आहे. रस्ता, वाट, मार्ग, पादचारी आणि पथ. आता या ठिकाणी ओळखायचा कसा हे लक्षात घ्या. या ठिकाणी उदाहरणार्थामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. मित्र. मित्र म्हणजे काय? दोस्त. मैत्री. मैत्री, सखा, सोबती, मैत्री. तर या ठिकाणी मैत्री जो आहे तो डबल आलेला आहे. तर आपण बाजूला काढलेला एकसारखा आहे. रस्ता काय आहे? तर वाट आहे, मार्ग आहे, पथ आहे. परंतु हा जो शब्द आहे हा या ठिकाणी वेगळा आहे. पण आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. पर्वत, नग, गिरी, शैल, शिखर. तर नग आहे हा शब्द वेगळा आहे या ठिकाणी, म्हणून तो वेगळा दिलेला आहे. पहा पुढे. ज्ञानी, सुज्ञ म्हणतो आपण त्याला. त्यानंतर डोळस, जाणकर आणि सुखकर हा वेगळा शब्द आहे, पण आपण या ठिकाणी वेगळा केलेला आहे. त्यानंतर डौल म्हणजे या ठिकाणी त्याच्या डौल म्हणजे आयट म्हणतो, दिमाग म्हणतो, रुबाब म्हणतो. परंतु जोम हा शब्द वेगळा आहे, म्हणून आपण या ठिकाणी वेगळा लिहिलेला आहे. त्यानंतर काळजी. काळजीला आपण म्हणतो चिंता म्हणतो. त्यानंतर विवेचनता म्हणतो, फिकीर म्हणतो. हे शब्द शब्द आहेत हे काळजीशी रिलेटेड आहेत. परंतु जबाबदारी हा शब्द वेगळा आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर सहमत लिहायचं आहे. माझे मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा. तर तुमची मे महिन्यातील दुपार कशा प्रकारे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मी लिहिलं आहे, मे महिन्यात शाळेला सुट्टी असते, त्यामुळे शाळेत जाणे किंवा अभ्यास करणे असा मनावर ताणच नसतो आणि दुपारची थोडी विश्रांती घेतो. थोडाच वेळ माझे 3 मित्र ठरल्याप्रमाणे घरी येतात. आम्ही चौघजण प्रत्येक दिवशी कोणाकडे जायचे हे ठरवून ठेवलेले असते. तसेच दुपार आम्ही एकत्र जमतो. कधी संगणकावर बसून खेळ खेळत असतो, म्हणजे जे काही गेम असतात ते खेळत असतो. टीव्ही पुढे बसून चित्रपट पाहत असतो. आई नित्यनियमाने आम्हाला थंड सरबत आणून देते. कधी-कधी ती आमच्याकरता मोठ्या आवडीने आईस्क्रीम देखील मागवते. दुपारी आईस्क्रीम खाण्याची जी मजा असते ती वेगळीच असते आणि म्हणून मी या ठिकाणी एक 7 ते 8 ओळी ज्या आहेत त्या या ठिकाणी लिहिलेल्या आहे. दुपार या ललित लेखकातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला तो या ठिकाणी लिहायचा आहे. आता मला जो प्रसंग आवडला होता तो मी या ठिकाणी लिहिला आहे. मला शाळेत मधल्या सुट्टीचा प्रसंग अधिक आवडला. कारण मधली जी सुट्टी असते भात खायचा, खूप अविस्मरणीय तो क्षण असतो आणि म्हणूनच मला मधली सुट्टी जी आहे ती आवर्जून आवडत असते. त्यामुळे आम्ही जे करतो, जे लेखांनी लिहिलं असतं, आमच्या आईने डब्याला काय दिलं असतं याची आम्हाला उत्सुकता लागलेली असते. त्याचबरोबर शाळेतील जो काही भात असतो, तो एक प्रकारचा आनंद मनाला भिडणारा असतो आणि त्याचमुळे मला जो काही दुपारची सुट्टी असते शाळेतली, ते आनंद एक असतो आणि तो मला आवडलेला आहे. पहा पुढे. अभिव्यक्ती लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. हा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तिन्ही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन या ठिकाणी करायचं आहे. आता मी या ठिकाणी वर्णन केलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि लिहू देखील शकता. मी वाचून दाखवलं तर व्हिडिओ अधिक मोठा होईल. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून, स्टॉप करून व्यवस्थित वाचून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. पाठत आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन या ठिकाणी करायचं आहे. ते देखील सेम तुम्हाला तेच करायचं आहे. स्क्रीनशॉट देखील काढायचा आहे. मी इथे व्हिडिओ पॉज करू शकत नाही. तुम्ही पॉज व्हिडिओ करायचा आहे आणि व्हिडिओ व्यवस्थित वाचायचा आहे काय दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा धडा होता, प्रकरण होता, त्याचं संपूर्ण स्वाध्याय आपण पाहिला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या धड्याचे, कोणत्या विषयाचे जे काही स्वाध्याय हवा आहे तो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.